निवडणुकीपूर्वी सर्वत्र बोललं जात होतं की राणे आणि राणेंचे असलेले चिरंजीव म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणेंचे चिरंजीव यांना पाडण्यासाठी किंवा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्याने राजकारणात लोकसभेच्या टायमाला असू किंवा विधानसभेच्या टायमाला असू ते प्रचंड चर्चेत राहिले आणि ते पडतील किंवा ते निवडून येणार नाही असं सर्वत्र बोललं जात होतं ते त्यांनी केलेल्या विधानांमुळे. बट झालं उलट. नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव हे निवडून आले. कोकणात ताकद दिसली ती नारायण राणे आणि महायुतीची आणि या सगळ्या गोष्टींमुळे शिवसेनेचं कोकणातलं वर्चस्व संपल्यात बोललं जातं. ज्या शिवसेनेची पायामुळं रोवली होती ती कोकणात आणि कोकणातून मुंबईला स्थलांतरित झालेल्या गिरणी कामगारांमुळे. मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये सगळ्यात जास्त समावेश असलेले जर कुणी लोक होती तर ती म्हणजे कोकणातील मराठी माणसं. आणि या मराठी माणसांमुळे शिवसेना म्हणजे पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली शिवसेना मुंबईच्या घराघरात आणि मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यामध्ये या कोकणातील माणसांचं महत्त्वाचा वाटा. आणि त्याच कोकणात शिवसेनेचं जे इतक्या दिवस म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं किंवा पूर्वीच्या ज्या शिवसेनेचं वर्चस्व होतं ते मोडून काढत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि भाजपचं म्हणजे महायुतीचं वर्चस्व निर्माण झालं. या सगळ्या गोष्टींवर उद्धव ठाकरे यांना विचारविनिमय करायला लागले. ह्या गोष्टींचं चिंतन करत त्यांना आपण कुठं कमी पडलोय किंवा अशा कुठल्या गोष्टी कमी राहिल्या आहेत या त्यांना समजून घेत पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागेल. धन्यवाद.